मानाचा आदराचा क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय संविधान, नमो बुद्धाय. पुन्हा एकदा मी माझ्या जागा हो बहुजन रात्रवायऱ्याच्या या यूट्यूब चॅनलवरून मी काही दैनंदिन आलेले अनुभव, विचित्र अशीच एक घटना घडली आणि त्या संदर्भात मी तरुण मुलांवरती काही सांगणार आहे की हल्ली जगामध्ये आपण खरोखरच आपले तरुण मुलांनी आज काय केलं पाहिजे. तर माझ्या जर यूट्यूब चॅनलला अजून बी कोणी नवीन जर असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि तुमच्याही ग्रुपवरती मित्रमैत्रिणीला पाठवा आणि समोर घंटीचं बटन दाबा, कारण की तुम्हाला असेच काही नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. तर मित्रांनो, बहीण भावांनो, बौद्ध उपासक उपासिकांनो, रसिक बांधवांनो, तुम्हा पुन्हा एकदा सर्वांना मंगलमय शुभेच्छा देते. आणि मी माझे या ठिकाणी 2 शब्द सांगणार आहे. तर हे शब्द असे आहेत की आजकाल जर जगात पाहिलं तर सल्लेसुद्धा फुकट कुणी देत नाही, कारण की तिथंसुद्धा आपण जर एखाद्या वकिलाकडे गेलं किंवा कुणाकडेही गेलं, असं काही शिक्षणातनंच आणून माणसं फार मोठी आहेत किंवा त्यांनाच सगळं कळतं असं नसतं. तर अनुभवातून शिकणाऱ्या माणसांना पण खूप काय कळतं आहे आणि त्यांनासुद्धा तीसुद्धा अंतर्ज्ञानी आणि हुशार असतात असं मी म्हणेन. तर माझा विषय असा आहे, आज काल एक इतकी विचित्र घटना घडली परवा पुण्यामध्ये. तर कोंडव्याच्या ठिकाणी आणि असंच 2 मुलांनी त्या एका मुलाला असं सकाळपासून ताणत होते, सगळीकडं त्याला मारत होते, त्याला पळवत होते. तो नंतर एका हॉटेलात लपला आणि सांगायचं का आहे, ह्या मुद्द्यावर व्हिडिओ का बनवा वाटला की मला तरुणांना सल्ला द्यायचा आहे आणि मला तरुण लेकरांनी खरोखरच याच्यातून बाहेर यावा हीच माझी इच्छा आहे. आणि हल्ली मित्रपणा आईबापापेक्षा, भावापेक्षा, बहिणीपेक्षा, नातेवाईकापेक्षा मित्रावर इतका विश्वास असतो लोकांचा की अफाट विश्वास, आणि तोच विश्वास माणसाला एक दिवस कसा घटतो ते मला सांगायचे. तर भावांनो, आम्ही आमच्या ऑफिसच्या बाजूलाच तिथं जिथं दशक्रिया आहे तिथं विधीचं धावा वगैरे पाडतात. तिथं आज रोडवर भरल्या रोडवरती भांडणं चालले होते. ते 2 पोरं त्या पोराला मारत होते आणि ते पोरगं कुठं जीव वाचवायसाठी लपत होतं. हॉटेलमध्ये लपलं, तिथून वळून मारलं. दुसरीकडं गेला लपायला, कुठं जीव दडवत होता आणि पब्लिक बघत होतं. तुम्हाला सांगायचं का, ह्या जगात कुणी कुणाचं राहिलेलं नाही. आता तुम्ही आणि तुमचा जीव आणि तुमचं कुटुंब, बस. ह्या दुनियामध्ये माणुसकीच्या नावाचं चीजच उरलेली नाही. म्हणून मला ते वाईट वाटलं. म्हणून मी ह्याच्यावरती तरुणांना, माझं मन म्हणलं की तरुणांना तू सल्ला दे, आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. तर विशेष करून ती पोरगं इतकं पळत होतं, त्याचा जीव वाचवायसाठी कुठं गेलो तरी ते 2 पोरं त्याच्या पाठीमागं होती. नंतर मग काय झालं काय नाही, त्याची पिशवी का काय राहिली तिकडं, तो तिकडं आणायला गेला आतमध्ये. आणि काय सांगायचं आहे तुम्हाला, अक्षरशः खरोखरच बांधवांनो, तरुण मुलांनी जास्तीत करून माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त बघा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या मित्रांना शेअर करा. मला ह्या तरुणांना सल्ला द्यायचा आहे की तुम्ही मित्रांपासून थोडंसं, कितीही जवळचा मित्र असला तरी अति लोभ माणसाने ठेवू नये. कारण लोभ हा माणसाला नसावा, कारण की लोभाचं कारण एक दिवस ते दुःखामध्ये सुद्धा आणि आपल्याला ते वाईटात सुद्धा घेऊन जाऊ शकतं. तर प्रेम कसं नित्तळ मनाचं आणि तितकं असावं. तर मला ते सांगायचं आहे. तर त्या पोराला अक्षरशः कुठून येऊन गाठलं, तिथं लोक इतके त्या गार्डनमध्ये बसतात, इतके सगळीकडं असे पत्ते वगैरे खेळायला बसतात खूप, आणि गार्डन फुल भरलेलं असतंय. अशा पब्लिकमध्ये त्याला मारत होते. दगडानं टिचून त्याचं डोकं चपटं केलं, पण कोणीसुद्धा मध्ये पडलं नाही. त्यांच्या हातात काय हत्यार पण नव्हतं. जर पब्लिकनी गोळा होऊन जर दगडं भिरी फेकली असती तर नसती पळाली.
दोघंच होती आणि एवढी काय लई आटील बी गुंड नव्हती. त्यांच्या दिसण्यावरून तर सांगते मी, अशी मध्यमवर्गीय समाजातली होती. मग मला सांगा तुम्ही, काय सुद्धा नाही, जागेवर लोकांच्या देखत त्याचा जीव गेला आणि बाजूलाच पोलीस चौकी आहे, फक्त मध्ये नाला आहे. तरी सांगायचं तात्पर्य काय आहे, तरुण मुलांना तुमच्यासाठी संदेश आहे, तुम्ही जास्तीत जास्त फॉलो करा. मी नेहमी सांगते की सध्या काळाची गरज आहे लोकांना बुद्ध समजून घेणं, बाबासाहेब समजून घेणं आणि शीलाचं पालन करून अष्टांग मार्गाने जाणं आणि चांगलं धार्मिक विचारात, धार्मिक मार्गानं सतत जाणं. तुम्ही कोणत्याही देवाला मानत असा, परंतु पूर्ण तन मन धनानं श्रद्धेने तुम्ही माना. कारण की तिथं तुमचं जेणेकरून वाईट आयुष्यातलं निघून गेलं पाहिजे आणि जे चांगलं आहे, जे सकारात्मक दृष्टिकोन आहे ते जीवनामध्ये उतरलं पाहिजे. तर ही भरकटत जाऊ नका मित्रांच्या नादाने. आणि पुन्हा मग काय 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 म्हणले की ते शाळेतला मित्र होता, त्या पोरांना एक लोक म्हणले अरे राहू द्या नाही नाही ते लय माजलाय अमकं डमकं काय काय म्हणले, मित्रच होते मिळूनच पेले, म्हणजे असं काय काय लोक बोलत होते. मग खरं काय खोटं काय माहीत नाही, परंतु आम्ही सकाळी जेव्हा गेलो तेव्हा आम्हाला हे सगळं कळालं. तर मला सांगायचं आहे काय, तरुणांनो तुम्हाला माझा सल्ला आहे, आम्ही आज आहे ना उद्या नाही, येणारा काळ कसा असेल. रोज आणि रोज आपल्याला अत्याचाराला समोर जावं लागतंय. रोज आणि रोज आमच्यावर कुणीतरी हुकुमशाही गाजवण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून तुम्हाला मी सांगते, तुम्ही तुमचं शिक्षण, तुमचं करिअर आणि तुमचं कुटुंब फाटका का कपडा असताना पण धुवून घाला. बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी जो संदेश दिला, आणि विचार मात्र सुशिक्षित ठेवा, संस्कृत ठेवा आणि चांगल्या मार्गाने चाला. परंतु ह्या वाईट मार्गात घुसू नका आणि कुणाच्या बी नादी लागून फसू नका. आणि प्राणाला मुकायचं एक दिवस जो टाईम आज त्या लेकरावर आला, तसा उद्याचा काळ लय वाईट आहे. म्हणून आपल्या लेकरांना खूप काळाची गरज आहे. आणि तमाम माझे जे लेकरं आहेत आज, जे माझा व्हिडिओ बघतात, जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोचवा. तरुणांनो खरंच ना, लय आपला तरुण लेकरं भरकटत चालल्यात. तर माझा ह्या लेकरांना सल्ला आहे, बाबा मित्रमैत्री कमी करा जरा, प्रेम प्रकरणं कमी करा जरा. अरे जग लय वाईटानं भरले, एवढ्या कारणावरून कोण आणि कुठं कसा खुन्नस काढतोय ते कळून याय नाही. मग मला सांगा तुम्ही, आज एवढं वाईट वाटलं. मी म्हणलं देवा, इतकी पब्लिक एवढा रोडवर मारत होते तरी वाचवायचं ना कोणीतरी त्याला. पब्लिकने जर त्याला दगडे मारले असते, बरं शेजारी पोलीस चौकी होती, त्या पोराचं बी मरण भरून आले गं, त्याने चौकीत पळत जायचं. आता चौकी म्हणताल तर तुमच्या बाबतीत म्हणताल तुम्ही, तर पोलिसांच्या बाबतीतला एक अनुभव आहे. माझ्या स्वतःच्या भाच्याला, त्याला त्याच्या तिकडचे सासरच्या लोकांचे धमकीचे फोन येतात, फोन आले, असेच काही भांडणं झाले त्याला तर त्यांनी पोलिसाला सांगाय गेला, तर पोलीस म्हणतो तुला मारले का अजून, मारल्यावर आता त्याचा जीवच गेला तर तो कसा जायचा. अशी ही गोष्ट घडती. म्हणून बांधवांनो, कुणी कुणाचं नाही, गुन्हेगारी क्षेत्रापासून तुम्ही जरा सावध राहा. आणि कुठल्या प्रकारे आपण गुन्ह्यात सापडतोय का आणि आपण निष्कारणी त्या जेलची हवा खाया जातोय का, ह्याचंसुद्धा लक्ष देणं खूप गरज आहे. म्हणून चांगल्यासाठी लढा, चांगल्यासाठी संघर्ष करा, बाबासाहेबाच्या चळवळीसाठी संघर्ष करा. बाबासाहेबाचं जिथं जिथं बाबासाहेबांवर आज त्यांच्या पुतळ्यांवर हमले होतात, आज पंजाबमधली परिस्थिती पाहताय तुम्ही, काय केलं त्या नराधमाने. त्याला पुन्हा मनोरग्न म्हणायचं, त्याला पुन्हा माते फिरू म्हणायचं. अशा प्रकारच्या अशा घटना रोजच घडतात. ह्याच्यासाठी तुम्ही जरूर लढा, पण अशा फुजूल कारणासाठी कोणाही बरोबर पंगा घेऊ नका आणि दुश्मनी करू नका. आणि जास्तीत जास्त लोभ जास्त धरायचा नाही, संगत जास्त करायची नाही कुणाची, ही मला सांगायचं आहे.
या ठिकाणी मी आज एवढंच सांगते. जय भीम, नमो बुद्धाय.